पुढची बातमी आहे ती रवींद्र चव्हाण यांचं नाव वापरून भाजपालाच हरवण्याच्या प्रकरणाबद्दल। रवींद्र चव्हाण यांचं नाव वापरून भारतीय जनता पार्टीला सिंधुदुर्गात काही जणांनी पराभूत केलं आणि यामुळे राणे चिडले। सिंधुदुर्गामध्ये 5 अपक्ष निवडून येतातच कसे असा प्रश्न त्यांना पडलाय। भाजपाला पराभूत करणाऱ्यांना सोडणार नाही असा इशारा मंत्री नितेश राणे यांनी दिला आहे। महायुती म्हणून आम्ही सांघिक लढलो, पण हे जे काय अपक्ष आणण्याचा जो काय प्रकार झालेला आहे तो निश्चित पद्धतीने महायुतीला एवढं चांगल्या आनंदाच्या याच्यामध्ये गालबोट लावणार आहे। हे अपक्ष काही जे सावंतवाडी मतदारसंघ इकडे आलेले आहेत त्यांनी रवी चव्हाणजींच्या नावाचा वापर करून त्यांचा आम्हाला पाठिंबा असं सांगून हे अपक्ष भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत कमळ चिन्हाला पाडून आलेले आहे। हे निश्चित पद्धतीने ना रवी चव्हाणजींना मान्य असेल तर आम्हाला कोणालाच मान्य आहे। महायुती म्हणून हे जे काही मस्ती करणारे जे लोक आहेत, अदृश्य हाताच्या नावाने महायुती आणि सिंधुदुर्गाच्या विकासाला गालबोट लावणारे जे लोक आहेत, अदृश्य हाताच्या नावाने आमच्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या विरोधात काम करणारे हे जे लोक आहेत, त्या अदृश्य हाताला आता बाजूला करण्याची वेळ निश्चित पद्धतीने आलेली आहे। दरम्यान जे निकाल लागले त्याबद्दल रवींद्र चव्हाण यांनी समाधान व्यक्त केलंय। या सर्व भागांमध्ये महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढल्या गेल्या आणि त्यामुळे आपण गेल्या काही निवडणुकांचे निकाल आपण पाहतो की कोकण हे आता महायुतीचं आहे। हे पुन्हा एकदा या निकालानंतर ग्रामीण भागामध्ये सुद्धा सिद्ध झालंय। हे सगळं गणित ज्या सिंधुदुर्गामध्ये घडलं त्या सिंधुदुर्गात नक्की काय गणित आहेत, कशा पद्धतीचा निकाल आहे तो लक्षात घ्या। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महायुतीला सर्वाधिक जागा मिळालेल्या आहेत। या निमित्तानं नारायण राणे यांच्या निवासस्थानी जल्लोष करण्यात आला। सध्याची आकडेवारी काय आहे ते आपण स्क्रीनच्या वरच्या भागामध्ये पाहू शकता। भारतीय जनता पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांनी नारायण राणेंच्या सिंधुदुर्गातल्या घरी जात आनंदोत्सव साजरा केला, त्याची दृश्यही आता आपल्या टीव्ही स्क्रीनवर दिसत आहे। भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। कलमठ सारख्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये 3200 पेक्षा जास्त मतधिक्य जिल्हा परिषदेसाठी आणि 1100 पेक्षा जास्त मतधिक्य कलमठ पंचायत समितीसाठी गुरुवर्धकर यांना मिळालेलं आहे। हे सगळे भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या, सगळ्या कार्यकर्त्यांचा आणि संघटनेचा विजय असं मी समजतो।